धनंजय मुंडे नंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आणखी एक मंत्री अडचणीत आले। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा कोर्टानं दणका दिलाय। 1995 मधल्या एका प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना कोर्टाकडून 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000चा दंड ठोठावण्यात आलाय। दरम्यान काहीच तासात कोकाटेंना जामीन देखील मंजूर झालेला आहे। मुख्यमंत्री कोट्यातून घर मिळवण्यासाठी कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। कमी उत्पन्न दाखवून माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटेंना सरकारच्या 10% कोट्यातून सदनिका मिळाल्या होत्या। दरम्यान शासनाची फसवणूक करून लाटलेली सदनिका ताब्यात घेण्याबाबत देखील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत। आता या शिक्षेमुळे कोकाटे यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, नेमकं हे काय प्रकरण आहे आणि कशा प्रकारे आता कोकाटेंसमोरच्या अडचणी वाढू शकतात? अमोल, न्यायालयाने वेळापूर्वी निर्णय दिलेला होता। 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली होती आणि त्याचबरोबर 50,000 रुपयाचा दंड देखील ठोठावण्यात आलेला होता। त्यानंतर न्यायालयाने 15,000 रुपयाच्या दंडावर माणिकराव कोकाटे यांना जामीनही मंजूर केला आहे। मात्र जे आदेश कोर्टाने दिले आहेत त्या आदेशामध्ये ज्या सदनिकांमुळे त्यांना शिक्षा झालेली आहे त्या सदनिकांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। आपला आवाज पोहोचत नाहीये। तूर्त धन्यवाद या माहितीबद्दल। ज्या प्रकारे घराचं हे सगळं प्रकरण आहे आणि निकष डावलून आणि खोट्या कागदपत्रांच्या खोट्या पुराव्यांच्या आधारे हे घर आपल्या नावावर करून घेतल्याचा आरोप सध्या कोकाटेंवर जिल्हा न्यायालयामध्ये सिद्ध झालेला आहे आणि त्यासाठी त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। पुढे आता काय होतं, उच्च न्यायालयामध्ये त्यांना दिलासा मिळतो का, या शिक्षेला स्थगिती मिळतो का, हे बघणं महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।